मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटंसं कॅल्क्युलेशन सांगतो. आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो की एखादा व्यक्ती रिटायर्ड होतो आणि त्याला पीएफ किंवा ग्रॅज्युएटी मिळून साधारण 30-40 लाख रुपये मिळतात, जर त्याचा चांगला एक जॉब असेल. किंवा एक आपण उदाहरण पकडूया की एक शिक्षक रिटायर्ड होतोय, साधारण एव्हरेज 30 इयर्स वगैरे त्यांची सर्व्हिस होते ना. कोणाची 25-27 होते, कोणाची 35 होते वर्ष. आपण जर एव्हरेज 30 वर्ष जर पकडले, आजचा ईपीएफचा किंवा पीएफचा रेट आहे जवळजवळ 8.25. आपण मॅक्झिमम रेट पकडूया आणि समजूया की तो व्यक्ती 30 वर्षानंतर रिटायर्ड होतो. एव्हरेज जर त्याच्या सुरुवातीच्या सॅलरीपासून आतापर्यंत जर बघितलं तर एव्हरेज साधारण 3,000 रुपये वर्षाचे त्याचे महिन्याचे जात असतात, बरोबर. रिटायर्ड झाल्यावर त्याला साधारण 40 ते 50 लाख रुपये मोठामोठी मिळतात. आता फरक इतका लक्षात घेता येईल की हे झालं तो गव्हर्नमेंटवाला आहे किंवा चांगला जॉब आहे त्याच्यासाठी. आता जर शिक्षकाची जर आपण तुलना केली तर आता असे बरेचसे लोक असतात ज्यांना ग्रँड नसतो मिळाला, त्यामुळे त्यांची सॅलरी कमी असते, पण त्याला तो जॉब तो करायचाच आहे, लक्षात. त्यावेळी जर त्याने एक गोष्ट ठरवली की मी पण ह्याच सरांसारखं 30 वर्ष जर जॉब करणार आहे, माझा ईपीएफ किंवा पीएफ तर कापला जाणार नाहीये, मी काय करतो की सरांसारखेच 30 वर्षापर्यंत साधारण 3,000 रुपये दर महिन्याला कापत राहील. जोपर्यंत माझा जॉब आहे तोपर्यंत ही गोष्ट मी करत राहील, ठीक आहे. आणि जर म्युच्युअल फंड सारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर साधारण एव्हरेज आहे ना 15% आसपासचे रिटर्न मिळतात, ठीक आहे. 15% जर त्याने कमवले आणि 30 वर्ष हीच गोष्ट करत राहिली तर मित्रांनो त्याला किती मिळाले माहिती? साधारण 1.5 ते 2.25 करोड रुपये मिळाले. दोघं पण रिटायर झाले. जो परमनंट आहे त्याला 50 लाख रुपये मिळाली, गव्हर्नमेंटने पेन्शन दिलं 30,000चं. ह्या व्यक्तीला तर पेन्शन पण नसणार आहे, पण ह्या एका अमाऊंटमुळे पुढचं त्याचं लाईफ किती सुखकर होणार आहे. त्याचा जर 1.5 करोडचा पोर्टफोलिओ आहे तर 1 लाख रुपये पेन्शन ते दर महिन्याला घेऊ शकतात, जे की त्याच्या परमनंट कलिगला नाही मिळत आहे. इतकं मोठा फरक पडू शकतो तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये राहतात. लक्षात. म्हणजेच कुठल्या दोष देणार काही अर्थ नाही की मी परमनंट नाहीये तर मला ग्रॅज्युएटी नाहीये, मला पीएफ नाहीये, मला पेन्शन नाहीये. तुम्ही स्वतः ही गोष्ट क्रिएट करू शकता.